तोंडाने बोलता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, तरीही समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरून भाषा ओळखून त्याच्याशी हातवारे करून संवाद साधणारा हरहुन्नरी कलाकार मुकू बापू याने अचानक जनसामान्यातून घेतलेली एक्झिट सावर्डेकरांच्या मनाला चटका लावणारी ठरली. गावात एखाद्याचे लग्न असो, सार्वजनिक सभा समारंभ असो किंवा अन्य धार्मिक कार्य असोत, तिथे मांडव आणि लाइटिंग जोडण्यासाठी याला बोलवणे नक्कीच ठरलेले. मग तोही मोठ्या मनाने भेदाभेद न करता अशा सार्वजनिक कार्यात स्वतःला झोकून द्यायचा. रिकाम्या वेळेतील गावातील पारावर तरुणांच्या गप्पा-टप्पा रंगल्या की त्याची उपस्थिती ठरलेली. मुखबधीर असला तरी त्याचे हातवारे ओळखून उपस्थितांची हसून पुरे वाटवायची. कलाकाराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सामान्य कुटुंबातील कुंडलिक आनंदा निकम यांनी गावातील पांडुरंग सोंगी भजन मंडळाच्या माध्यमातून अनेक भूमिका साकारल्या. त्याने हवालदार, भिकारी, दारुडा, बहुरूपी अशा अनेक भूमिकेत दमदार काम केले होते. त्याच्या अनेक भूमिकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते. तो एक उत्कृष्ट खेळाडूही होता. तालुका, जिल्हा स्तरावर त्याने अनेक कुस्त्या देखील जिंकल्या होत्या. दसरा सणात पायाने गुंडी उचलून सर्वांना अचंबित करत असे. मर्दानी खेळातील दांडपट्टा तो अतिशय कौशल्यपूर्ण सादर करी. शरीराचा कोणताही अवयव न हलवता केवळ कान हलवणे ही अचंबित करणारी कला त्याच्याजवळ होती. गल्लीतील एखादं पोर शाळेला जात नाही म्हटल्यावर मुकू बापूला बोलवू का म्हटल्यावर चटकन शाळेला सुटायचं, इतकी त्याची जरब होती. गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात तो स्वतःहून सहभागी व्हायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची वयाच्या 62व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सावर्डे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात 2 भाऊ, पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी असा परिवार आहे. असा हा सर्वांचा लाडका मुकू बापू आपल्यातून निघून गेला असला तरी त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या हृदयात कायम राहतील.